हाय गाईज, सो आज आमचा गावातला डे 2 आणि उठल्या उठल्या सकाळीच यांचं दर्शन झालं. गावकऱ्यांना यांनी त्रास देऊन ठेवलाय नुसता. मग पिला मस्त असा घट्ट दुधाचा चहा आणि हे टोस्ट जे की मला खूप जास्त आवडलेत. आणि आता आपण लावणार आहोत माईच्या केसांना ब्लॅक कलरची मेहंदी, कारण की माईचे केस खूप जास्त वाईट झालेत. सो बघू मग माईची रिॲक्शन. हाय बोल, हाय बोल, हाय हाय. आपण काय करलोत माय बोल. आ झेंडू बम लावायलात केसाला. तो चलिए शुरू करते हैं. चल पाणी मिक्स करून आपण लावतोय मायला मेहंदी, कारण मायचे केस खूप जास्त दोन हातावर केसाचे. लावायचा असेल चांगला असते. डोळे लागत घ्या, डोळे लोक लागू घे ना. नादर राहायचं, कलर करायचा केसाला, केस विंचरायचे रोज. त्यासाठी सगळं करायचं असते माय. मेहंदी कमी पडणार तुला. बयाचे केस नाही हे असत माय, कमी सफेद असते. अजून एक मेहंदी पाहिजे. माय हात कसं झालंय, अर्धी मेहंदी हातावर लागली. दोन पुन्हा काढून लागले काय नंतर नंतर रोज लागले रोज काही खाऊ घालायला लागले काम आहे. गायला मला पण भाजी द्या बरं वाटायला बोल, काहीतरी बोलताय. चांगलं चांगलं वाटायला ना आता गार पडे डोकं डोकं गार पडलंय. हो काय मागे सगळं करून हातात नाही ना उठतात नाही. चला इथं बसतेस Would like to take notes while I take totes of the marijuana. माय हे पण नको. असं कर माय, असं दोन बडं दाखव ना. हे माईचं घर आहे आणि हे माझ्या मोठ्या मावशीच्या नावावर आहे. म्हणजे नावावर इन द सेन्स त्यांचं नाव इथे लिहिलेले, बबिता ताई, माझ्या मोठ्या मावशीचं नाव. हे माईचं घर. मी चालली आता मामाच्या घरी. बाई ऑलमोस्ट मला वाटतंय 4 ते 5 वर्षानंतर गावी आले आणि इथली वाईफ खूप खूप जास्त चेंज झाली. आधीसारखं गाव गाव असं राहिलं नाही, विच मेक्स मी हर्ट. पण ठीक आहे, टाईमच्या नुसार. चला बघूया जेवायला काय. आणि सकाळ सकाळी आम्ही चहा नाश्ता करून मायला मी मेहंदी लावली आहे. आता दुपारचे वाजलेत लगभग 1. दिस इज माय न्यूज. आणि हे आमचं सुंदर गाव. लुक ॲट दिस, वाव. हे जे 2 फ्लॅग आहेत ते आमचं म्हणजे घर आहे, त्याचं बांधकाम चालू आहे सध्या. आणि मी इथे वर आली आहे
आता जाऊयात, जेवूयात आणि आज विचार आहे शेतात जायचं. आता बघूयात काय होतं ते. आणि बंटी मला बघून बघून हसतोय. हाय हाय बाय. हा माझ्या मामाचा मुलगा करण आणि ते माझ्या मामाच्या मुली. शाळेतून झूम होत नाही, शाळेतून घरी डब्बा खायला आलेल्या. आता वापस जातात आहेत. आम्ही इकडे एका अबंडंट घरात आलोय आणि ही माझ्या मामाची मुलगी मला सारखी सारखी बोलते, ए केस बांध. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. का बबिता केस का बांधू? काय झाले सांग ना, काऊन बांधलं पाहिजे? पण मी नाही बांधला बिकॉज आय लाईक माय हेअर लाईक दिस. तर बघूयात, घरी जाऊयात, जेवूयात आणि जर आज प्लॅन झाला तर मे बी शेतात जाऊयात. आज जेवायला मस्त बेसनची वड्या, भाकरी, चपाती आणि आम्ही सर्वजण मिळून एकत्र जेवण करतोय, जे की मला खूप जास्त आवडतं. आणि भाजी खूप जास्त डिलिशियस झालेली गाईज. जेवण करून झाल्यावर अंगणात बसलेलो तेवढ्यात एक मासेवाला आला. मग रात्रीच्या जेवणासाठी मामांनी हे फ्रेश नदीचे मस्त मासे घेतलेत. तर ठरल्याप्रमाणे आपण जातोय शेतात आणि आता वाजलेत 5:45. बघू किती वेळ लागेल आपल्याला पोहोचायला. ऊन खूप जास्त आहे तरी पण मस्ती नाही रुकनी चाहिए. हे पूर्ण शेत नांगरून ठेवलेलं आहे बिकॉज आज 16 जुलैपर्यंत अजून पाऊस पडलेला नाही. सो जेव्हा पाऊस पडेल तेव्हा लगेच शेतकरी बांधव पेरणी करून घेतील. त्यासाठी हे ऑलरेडी आधीच नांगरून ठेवलेलं आहे. इकडे पण आणि इकडे सुद्धा. कौन सब्जेक्ट अच्छा लगता है? बैगन. या इथे 4 ते 5 हरणी आहेत. आय डोंट नो तुम्हाला दिसतायत का नाही. ह्या इथे बोलली बंटी मम्मी, हे कसलं तरी झाड भेटले. कसले बोलले कर? गोलनीचं झाड. हे कसलं तरी झाड भेटले. मम्मी बोलली हे फ्रुट्स खाऊ शकतो. तर आम्ही हे घेतले आणि यांनी खाल्ले. कसं आहे तो चलिए शुरू करते हैं. वेरी फॅन्टास्टिक. शाबाश बेटा. फॅन्टास्टिक. कसं आहे? टेस्ट तर सांग पण काय टेस्ट कसं करतोय? काय टेस्ट कडे? हे बघ चिकट लागते आणि एकदम भारी लागते. नाईस रिव्ह्यू. चल करण चल. आणि हरणीनंतर आम्हाला हे 2 वानर भेटलेत, जे की मी सकाळीच बघितलेत. चला याचं नाव काय माहित नाही पण याचा टेस्ट मला समजतच नाही. आय थिंक याचा काय टेस्टच नाही. कहना क्या चाहते हो? ऑलमोस्ट आम्ही पोहोचत आलोय. 1 2 3 4